मी सदानंद मोरे. आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून मी स्वागत करतो. महाराष्ट्र मंथनच्या अंतर्गत महाराष्ट्र मंडळ ही एक मालिका आपण चालवली होती आणि तिथे आपण काय पाहिलं होतं की महाराष्ट्र असं स्वरूप नेमकं केव्हापासून आलं, महाराष्ट्र मंडळ असं केव्हापासून म्हटलं जात होतं. मग तेव्हा आपण महानुभावांचा वगैरे उल्लेख केला. एक आठवण म्हणून तुम्हाला करून देतो मी. आणि पुढे येत 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 आपण काही महत्त्वाचे टप्पे पाहिले. शिवाजी महाराजांनी काय केलं, त्याच्या अगोदर परकीय आक्रमणं कशी झाली, हे आपण पाहत होतो. आणि आपणाला हे माहिती आहे की ब्रिटिश काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे एक प्रबोधन झालं, तो एक आणखी वेगळा विषय आहे. परंतु त्या प्रबोधनामध्ये कलांच्या संदर्भात सुद्धा काहीतरी घडत होतं. त्यातली महत्त्वाची कला म्हणजे नाट्यकला. आणि नाट्यकलेच्या संदर्भात आपण बालगंधर्वांचा विचार केला. तो का केला, तर नेमका त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक महिला दिन होता. त्यानिमित्ताने आपण बालगंधर्व आणि गौरबाई यांच्या संबंधी काही एक माहिती दिली घेतली काही म्हणा. आता एक महाराष्ट्र मंडळाचं काम बऱ्यापैकी माझं आटोपत आलंय. पण हे जेव्हा 13व्या शतकामध्ये रामदेवराव यादवाच्या काळामध्ये महाराष्ट्र असा विखुरला गेला इस्लामी सत्तांच्या मध्ये, नंतर परत छत्रपती शिवाजी महाराजांनी तो रिस्टोअर केला निश्चितपणे. नंतर परत ब्रिटिश आले. ब्रिटिशांनी त्याची इकडे तिकडे अशी वाट लावली त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी. हे आपण पाहिलं. आणि नंतर आपल्याला 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा भाषावार प्रांतरचना या तत्वाला धरून आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र मंडळाची पुनर्निर्मिती करणं शक्य झालं. पण ते तेवढं सोपं नव्हतं. त्यासाठी खूप आपल्याला खस्ता खाव्या लागल्या. चळवळ केली आपल्या पूर्वजांनी त्यावेळच्या. आणि मग शेवटी 1960 मध्ये हे आपलं एक नव्याने ज्याला आपण महाराष्ट्र मंडळ म्हणू शकतो ते आकाराला आलं. तत्पूर्वी त्याला काय म्हणतो, मुंबई राज्य होतं. मग मध्ये एक द्वैभाषिकाचा प्रयोग झाला. आणि हा प्रयोग चालू असताना काही काळ मुंबई राज्याचा आणि नंतरच्या काळामध्ये द्वैभाषिकाचा मुख्यमंत्री होण्याचं भाग्य म्हणूयात आपण गडीवर, हे यशवंतराव चव्हाणांना लाभलं. त्या यशवंतरावांची गेल्या आठवड्यामध्ये जयंती होती, 12 मार्च या दिवशी. पण आपण त्यावेळेला बालगंधर्वांच्या संदर्भात बोलत असल्यामुळं आपल्याला ते युनिट पूर्ण करायचं होतं, म्हणून यशवंतरावांच्या बद्दल बोलता नाही आलं. आत्ता आपल्याला यशवंतरावांच्या बद्दल बोलायचं कारण असं की महाराष्ट्र मंडळाचं अलीकडच्या काळात झालेली पुनःस्थापना, मंडळाची पुनःस्थापना ही यशवंतरावांच्यामुळे झाली. म्हणजे अर्थात चळवळीचं महत्व आहेच, परंतु चळवळ झाल्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा ते राज्य आकाराला आलं, तेव्हा त्याचं पहिलं मुख्यमंत्रीपद हे यशवंतरावांनी भूषवलं. आणि त्यासाठी ते पूर्णपणे पात्र होते, पूर्णपणे हक्कदार होते असं आपण म्हणू शकतो. आणि त्यांना जे तो थोडा काळ मिळाला, लक्षात घ्या, 60 साली जेव्हा ते मे महिन्यामध्ये मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर 2 वर्षांनी चीनचं आक्रमण झालं भारतावरती. आणि तेव्हा त्यांना केंद्रामध्ये पंडित नेहरूंनी संरक्षण मंत्री म्हणून नेलं, सन्मानपूर्वक नेलं. आणि नंतरची त्यांची राजकीय कारकीर्द ही केंद्रामध्ये संरक्षण मंत्री, गृहमंत्री वगैरे वगैरे अशी, परराष्ट्रमंत्री अशा पद्धतीने गेली, तुम्हाला माहिती आहे मला. तर त्या यशवंतरावांच्या बद्दल आपल्याला निश्चितपणे त्यांच्या त्या जयंतीनिमित्ताने काही एक सांगायचं होतं, ते आपण आज सांगायचा प्रयत्न करतोय. आता यशवंतरावांच्या बद्दल खूप लोकांनी खूप काही लिहिलेले आहेत. त्यांच्या आठवणी आहेत, रामभाऊ जोशींसारख्या लोकांनी लिहिलेल्या चरित्र आहेत त्यांची, लेखसंग्रह आहे. आता काही वर्षांपूर्वी आमचे मित्र कॅनडामधले क्वीन्स विद्यापीठाचे डॉक्टर जयंत लेले, समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत, त्यांनी यशवंतरावांच्या मुलाखती घेतल्या होत्या. एक मोठा तो पटच्या पट यशवंतरावांच्याकडनं त्यांनी तो अवगत करून घेतला. आणि नंतर तो ट्रान्स्क्राईब केला. आणि नंतर त्याचं पुस्तक प्रकाशित झालं. रोहन प्रकाशनाने ते प्रकाशित केलं. त्याच्या पाठीमागे ब्लर्ब जो लिहिलाय तो मी लिहिलाय. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं संबंधितांचं की तो मी जर लिहिला तर तो बरा लिहीन. आणि मला असं वाटतं की तो बरा लिहिलाय. आता ब्लरमध्ये संपूर्ण यशवंतराव आणणं हे काही सोपं नव्हतं, नाही. पण तत्पूर्वी सुद्धा अनेक लेख माझे यशवंतरावांच्या संबंधी आहेत. खूप पूर्वीच्या काळापासून माझा तो अभ्यासाचा विषय झाला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की त्यांची माझी जी एक भेट झाली ती एकदा झाली. बाकीच्या किरकोळ असतील औपचारिकपणाने, परंतु ज्याला भेट म्हणता येईल प्रत्यक्ष, आणि त्या भेटीमध्ये आमची प्रदीर्घ अशा प्रकारची चर्चा झाली.
जी चर्चा अर्थात महाराष्ट्रासंबंधी, महाराष्ट्राच्या राजकारणासंबंधी, महाराष्ट्र संस्कृतीसंबंधी होती. तर मला असं वाटतं की ते जर मी सांगितलं तर त्याला एक अधिक वैयक्तिक ज्याला म्हणतो आपण असाही एक म्हणजे पर्सनल टच येईल आणि अ, अनौपचारिकपणा त्याच्यामध्ये जास्त होता. अर्थात हे मी सांगेन तुम्हाला की तो यशवंतरावांच्या आयुष्यातला अखेरचा टप्पा होता. ते कुठल्याही सत्तेच्या पदावरती वगैरे नव्हते. नियोजन मंडळाचा उपाध्यक्ष वगैरे असं काहीतरी चाललं होतं तेव्हा. आणि ते आले होते प्रवरानगरला एका कार्यक्रमासाठी. पद्मश्री विखे पाटील आणि जे महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचे आद्य प्रवर्तक वगैरे मानले जातात. त्यांच्या नावाची व्याख्यानमाला तिथे असते आणि तिचं पुष्प गुंफण्यासाठी त्यांना बाळासाहेब विखेंनी तेव्हा निमंत्रित केलेलं होतं. आणि मी त्यांना भेटायला म्हणून मी गेलो. आणि मी कसं गेलो तर माझे मित्र अरुण शेवते हे तेव्हा नुकत्याच एका प्रकाशन व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केलं होतं आणि आमच्या एका मित्राच्या कवितेचं पुस्तक, लक्षात घ्या कवितांचं पुस्तक, कविता संग्रह आप्पा लबडे लेडीज हॉस्टेल हे त्या संग्रहाचं नाव, तो साहेबांच्या हस्ते प्रकाशित व्हावा म्हणून आम्ही त्यांना विनंती करायला गेलो होतो. तर त्या प्रवरेच्या गेस्ट हाऊसमध्ये ते बसले होते साखर कारखान्याच्या. त्यांच्याबरोबर अण्णासाहेब शिंदे होते आणि अर्थात मी आणि अरुण शेवते हे आम्ही गेलो. काही काळ अण्णासाहेब बसले होते आमच्यामध्ये, नंतर ते निघून गेले. म्हणजे आम्ही उरलो तिघजणच, अरुण शेवते, मी आणि अर्थात साहेब. तर खूप दिवस माझ्या मनामध्ये साहेबांच्याकडनं काही प्रश्नांची उत्तरे मिळावीत असं होतं, म्हणजे साक्षात त्यांच्याकडनं. आणि त्याचं कारण म्हणजे मी माझ्या अगदी बालपणापासून यशवंतरावांच्या संदर्भात खूप ऐकलेलं, वडीलधाऱ्या माणसांच्याकडनं, ब्राह्मणेतर चळवळीतल्या माणसांच्याकडनं, वडिलांच्याकडनं, चुलत्यांच्याकडनं, वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या संबंधी येणाऱ्या बातम्या, त्यांच्याबद्दलचे अग्रलेख, ज्याच्यामध्ये अर्थात आचार्य अत्रे हे फार अग्रेसर असायचे. हे सगळं मला जवळून अशा प्रकारे म्हणता येईल असं पाहता येत होतं. आणि राजकारणाबद्दल वगैरे, समाजकारणाबद्दल उत्सुकता वगैरे तिथं असायची, जिज्ञासा असायची. तर मुख्य माझा पुढचा प्रश्न कोणता होता, म्हणजे एक तर अकॅडमिक प्रश्न होते, मी आत्ता जे काही सांगणार आहे. आणि दुसरा जो मुद्दा होता तो काही वैयक्तिक प्रकारचा होता. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतो. आणि त्यामुळं माझ्या मनातला यशवंतरावांच्या बद्दलचा आदर द्विगुणित झाला. पहिला मुद्दा कुठला होता, की महाराष्ट्रामध्ये अ, एक फार मोठी चळवळ पूर्वीच्या काळात होऊन गेली. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, जी ब्राह्मणेतर चळवळ या नावाने प्रसिद्ध होती. आता मी जेव्हा यशवंतरावांना भेटलो, तो काळ ब्राह्मणेतर चळवळीबद्दल कुणी फारसं बोलत नव्हतं. आणि आमचे ज्येष्ठ मित्र, गुरुतुल्य मित्र म्हणता येतील असे डॉक्टर यदी फडके यांनी महाराष्ट्रावरती लिहायला सुरुवात केली होती, महाराष्ट्राचा इतिहास लिहायला सुरुवात केली होती. आणि त्यांनी तत्पूर्वी केशवराव जेधे यांचं चरित्र प्रसिद्ध केलं होतं, लिहिलेलं होतं. आणि त्यावेळेला नेमकं मी जेव्हा भेटलो साहेबांना, तेव्हा त्यांचं समग्र जवळकर, जेधे जवळकर ही दुक्कल प्रसिद्ध होती त्या काळामध्ये जोडी. आणि दिनकरराव जवळकरांचं समग्र वाङ्मय देखील त्यांनी संपादित केलेलं होतं. आणि त्याला अर्थात त्यांची एक चरित्रात्मक पंथेल अशी प्रस्तावना सुद्धा होती. आणि मधुकाका कुलकर्णी ते प्रकाशित करणार होते अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आम्ही भेटलो तेव्हा, त्याच्यानंतर. तर मला त्या संबंधी उत्सुकता होती की तुमचे आणि केशवराव जेधेंचे कसे संबंध होते, जवळकरांचे कसे आले असतील. आणि अर्थात जवळकर खूप लवकर गेले तेव्हा. यशवंतराव काही प्रमाणात विद्यार्थी दशेमध्ये होते आणि नुकतेच कदाचित नंतर 30-32 साली काही करू लागले असतील, तरुण अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये. तर तो एक मला फार मोठा उत्सुकतेचा प्रश्न होता. आणि त्या ब्राह्मणेतर चळवळीकडे ते कसे पाहतात, हा मुद्दा होता. तर मी त्यांना सुरुवात करतानाच अशी केली की अहो, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण ते विचारले तर तुम्हाला चालेल का, अशी तुमची पहिल्यांदाच परवानगी घेतो. तर साहेब म्हणाले विचारा. मग विचारलं, परवानगी दिल्यानंतर मी त्यांना माझी स्वतःची बॅकग्राऊंड सांगितली. आणि त्यावेळेला मी फडक्यांच्या बरोबर काही काम करायच्या इराद्यामध्ये होतो. म्हणजे यदींनीच सांगितलं की आम्हाला एक महाराष्ट्राचा इतिहास लिहायचा आहे, काही खंडांमध्ये एक टीम पाहिजे आहे तरुणांची, तर त्याच्यात तुम्ही समाविष्ट व्हाल का. पुणे विद्यापीठातल्या राज्यशास्त्र विभागातले काही मंडळी त्याच्यामध्ये प्राध्यापक होते, राजेंद्र होरा वगैरे. तर मी अर्थात होकार दिला होता. त्यामुळं यदींचे माझे संबंध तेव्हा खूप चांगले होते. असो, तर मग मी त्यांना मुख्य प्रश्न काय विचारला, कळीचा प्रश्न असा होता की तुम्ही ज्या वेळेला राजकारणामध्ये आलात तेव्हा ब्राह्मणेतर चळवळ ही अशी फॉर्मात होती. साधारणपणे 1925च्या दरम्यानची गोष्ट आहे. तेव्हा ते अर्थात विद्यार्थी होते. आणि ते विद्यार्थी असताना जिकडे तिकडे जेधे जवळकरांचा गवगवा
चालला होता, त्यांची चर्चा होत होती आणि पुणे आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्रातल्या ही चळवळ, हा संघर्ष खूप जोरात चालला होता. आणि त्याचं कारण असं की मुळात सत्यशोधक समाज नावाची जी एक गोष्ट आहे, ही एक धार्मिक आणि सामाजिक चळवळ होती. ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली आणि त्यांच्या पश्चात काही दिवस ती चालली. म्हणजे त्यांच्या अनुयायांनी मग त्यांच्यामध्ये लोखंडे असतील, भालेकर असतील, नंतरच्या काळात मुकुंदराव पाटील असतील वगैरे वगैरे मंडळी होती. तिकडे जुन्नरचे ओतूरचे लोक होते, डुमरे पाटील वगैरे वगैरे, आणि विदर्भात ती पसरली नंतरच्या काळामध्ये. हे सगळं होत होतं आणि मधल्या काळामध्ये शाहू छत्रपतींनी या चळवळीला आश्रय दिला होता. आणि नेमकं झालं कसं की शाहू छत्रपतींच्या काळामध्ये विशेषतः वेदोक्त प्रकरण झालं. त्याच्या तपशिलात मी जात नाही, पूर्वी काही सांगितलेलं असेल किंवा नंतरही वेळ येईल तेव्हा सांगेन. पण त्यामुळं ब्राह्मणेतर चळवळ नावाचं जे म्हणतो आपण चळवळ, ते म्हणजे एक प्रकारे सत्यशोधक समाजाच्या सामाजिक धार्मिक चळवळीचं राजकीय रूपांतर होईल, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण मुळात सत्यशोधक समाजाला राजकीय चर्चा वर्ज्य होती. त्यांच्या तो जवळजवळ प्रतिज्ञांचाच एक भाग होता म्हटलं तरी चालेल, की आम्ही राजकीय चर्चा करणार नाही. आणि मग शाहू महाराजांच्या काळामध्ये ती सुरू झाली आपोआप. आणि त्यातल्या त्यात परत विशेष म्हणजे असं की 17-18 सालाच्या दरम्यान, 1917-18च्या दरम्यान, पहिल्या महायुद्धामध्ये जेव्हा आता इंग्लंड आणि दोस्तांची सरशी झाली, तेव्हा भारताने आणि महाराष्ट्राने, विशेषतः भारताने जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं, त्यासाठी त्यांना काहीतरी दिलं पाहिजे, राजकीय हक्क दिले पाहिजेत असं त्यांना वाटायला लागलं. म्हणून 9 साली अगोदरच्या काळामध्ये जी एक समिती नेमली होती मोर्ले मिंटो त्यांची, तिच्यानंतर आत्ता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कमिटी नेमण्यात आली की काय पद्धतीने हक्क दिले पाहिजेत वगैरे वगैरे. आणि त्यामुळं मग आता असं नक्की झालं की काही एक हप्ते स्वराज्याचे, ज्याला स्वराज्य म्हणता येईल असे, मर्यादित प्रमाणामध्ये मिळणार आहेत. आणि मग ते आपल्याकडं कसे येतील, आपल्याला कसे मिळतील, या संबंधी संपूर्ण भारतामध्ये एक वातावरण निर्माण झालं. आणि खिंच ताण ज्याला म्हणतो आपण, सुरू झाली की आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. मग इंग्रजांना तेच पाहिजे होतं ना, अर्थात, म्हणजे जेणेकरून भारतातले सगळे लोक एकत्र येऊ नयेत अशी त्यांची इच्छा होती. आणि निश्चितपणे भारतातल्या सगळ्या लोकांना एकत्र यावं असं वाटण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही प्रमाणामध्ये काही लोकांना खूप वंचित राहिलेले होते, त्यामुळे ते काहीतरी मागणारच. मग त्यावेळेला जातनिहाय अशा प्रकारे काही गोष्टी द्यायच्या, हे सरकारने पुढे ठरवलं. आणि त्या कशा वगैरे, तर त्यासाठी ती मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कमिटी होती. आणि त्यातनं मग ब्राह्मणेतर पक्षाची निर्मिती झाली. ही साधारणपणे बॅकग्राऊंड आहे. आणि मग कौन्सिलच्या निवडणुका झाल्या. मधल्या काळामध्ये महात्माजी गांधी एकदम पुढे आले आणि त्यांनी निवडणुकांच्यावरती बहिष्कार टाकायचं ठरवलं. त्याचा परिणाम असा झाला की जे टिळक पक्षाचे जे लोक होते, म्हणजे अगोदरच्या काळातल्या अर्थात, त्यांची एकदम चलबिचल झाली की अरे, आपण इतकी चळवळ करून स्वराज्यासाठी इथेपर्यंत हा गाडा आणलेला आहे आणि आता निवडणूकच नको म्हणतात, तर मग आपण जे आतापर्यंत केलं त्याचं काय. तर गांधीजींनी अर्थात त्या चळवळीला एक व्यापक आणि क्वालिटेटिव्हली वेगळं स्वरूप दिलं. हा भाग वेगळा की ते त्या काळच्या टिळकांच्या अनुयांना समजत नव्हतं, काही काय कारण असे ना त्याची. मग अशा वेळेला गांधीजींनी बहिष्कार टाकला. आपोआपच टिळकांच्या अनुयांना त्यांच्या मागे जावं लागलं. काही लोक नाही गेले खापर्ड्यांच्या सारखे. आणि ब्राह्मणेतर पक्ष हा अधिकृतपणे तिथं उतरला राजकारणाच्या आखाड्यामध्ये. अर्थात त्याच काळात विठ्ठलरामजी शिंदे यांनी आपला एक बहुजन पक्ष काढला होता, हे तुम्हाला सांगतो. ते स्वतः त्याच्यामध्ये उतरले होते निवडणुकीत, त्यांचा पराभव झाला. तो परत वेगळा मुद्दा होईल, त्याची चर्चा इथे नको. तर अशा प्रकारे ती चळवळ राजकीय पण झाली. म्हणजे एकाच वेळेला ती चळवळ सामाजिक, धार्मिक, राजकीय अशी झाली. आणि त्यामुळं महाराष्ट्रात एक प्रकारचं काय म्हणत त्याला, संघर्षाचं वातावरण, कटुतेचं वातावरण पसरलं जिकडे तिकडे. आणि जातीजातींमध्ये एक वैमनस्य निर्माण झालं. आणि त्याच काळामध्ये, हे तुम्हाला सांगतो, जोपर्यंत छत्रपती शाहू महाराज होते तोपर्यंत ही चळवळ बऱ्यापैकी एक संध दिसायची. कारण सगळ्या ब्राह्मणेतरांना ते मान्य होते. शिवाजी महाराजांचे वंशज, गादीचे वारसदार आणि रिसोर्सफुल पर्सन सगळ्यांना मदत करायची चळवळ चालवण्यासाठी. पण शाहू महाराज गेल्यानंतर एक नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली. त्यामुळं ब्राह्मणेतर चळवळीच्या अंतर्गत परत दुही सुरू झाली. म्हणजे ब्राह्मणेतरांच्या अंतर्गत मराठे विरुद्ध मराठेतर, असाही त्याच्यामध्ये एक वाद होता. आणि असं चालू असताना यशवंतराव विद्यार्थी होते. या मुद्द्यावरती मी येतो. आणि यशवंतराव विद्यार्थी असताना ते जेव्हा त्या कराडच्या शाळेमध्ये होते, हायस्कूलमध्ये होते, त्यावेळेला त्यांचे मोठे बंधू, जे त्यांचे पालकच होते, लक्षात घ्या, हे स्वतः ब्राह्मणेतर चळवळीमध्ये समाविष्ट झालेले होते, सामील होते. आणि यशवंतराव चव्हाण हे टिळक हायस्कूलचे विद्यार्थी.
त्यामुळे तिथून त्यांना टिळकांच्या बद्दल चांगल्या गोष्टी समजायच्या आणि इथे आल्यानंतर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये टिळकांची प्रतिमा अत्यंत वाईट होती आणि तो एक संघर्ष त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आपोआप की टिळक खरे कोणते. मग ब्राह्मणेतर म्हणतात त्याप्रमाणे टिळक समजायचे की टिळकांचे चाहते जे लोक आहेत ते म्हणतात तसे टिळक समजायचे आणि तो विचार त्यांच्या मनात लहानपणापासूनच निर्माण झाला आणि ते स्वतंत्र बुद्धिमत्तेचे होते. त्याची तुम्हाला चुणूक कुठे मिळाली तुम्हाला सांगतो पाहायला. त्याची चुणूक तिथे मिळाली की जेव्हा दिनकरराव जवळकरांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक प्रकाशित केलं, म्हणजे लिहिलं आणि ते अर्थात प्रकाशित झालं आणि त्याच्यामध्ये टिळकांच्या बद्दल बरंच काही काही लिहिलं होतं, म्हणजे जे टिळकांना आवडणारं नव्हतं, खूप क्रिटिकल होतं, त्याची खूप चर्चा झाली आणि ते पुस्तक अर्थात यशवंतरावांच्या बंधूंनी ते आणलं, ते यशवंतरावांच्या वाचण्यामध्ये आलं आणि यशवंतरावांनी तेव्हाही विचार केला आणि त्यांना त्यातल्या काही गोष्टी पटल्या नाहीत की असे काही टिळक नाही आहेत, टिळक देशासाठी तुरुंगात गेले वगैरे वगैरे असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यावरनं त्यांचे आणि त्यांच्या बंधूंचे वाद झाले करामध्ये. दरम्यानच्या काळात स्वतः जवळकरांचं भाषण करारामध्ये लागलं एके ठिकाणी आणि ते ऐकायला अर्थात यशवंतराव गेले. विद्यार्थी आहेत ते, हायस्कूलमध्ये वगैरे असतील अशा मागे पुढेच्या वयामध्ये आणि तिथं त्यांनी ते भाषण ऐकलं आणि त्यांनी नोंद केली की ते मला बरेचसे मुद्दे पटलेले नाहीत. म्हणजे हा जो मुद्दा आहे ना की टिळक हे राष्ट्रीय स्तरावरती स्वातंत्र्यासाठी झगडतायत आणि ब्राह्मणेतर चळवळ सामाजिक दृष्टिकोनातून ज्यांना वंचित ठेवलं गेलेलं आहे हक्कांपासून त्यांच्या, म्हणून ते मागासलेले राहिलेले आहेत, त्यासाठी उभी राहिलेली आहे. मग आता ह्या दोन मागण्यांमध्ये जर संघर्ष होत असेल तर आपण नेमकी कोणती भूमिका घ्यायची, हा प्रश्न यशवंतरावांना त्यांना तेव्हा पडलेला आहे की जो प्रश्न त्याच्यानंतर काही वर्षांनी अजून जेध्यांना पडला, जवळकरांना पडला. आणि जेजे जवळकरांना तो प्रश्न पडण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ते विठ्ठलरामजी शिंदेच्या बरोबर असायचे, त्यांचं त्यांना ऐकायला मिळायचं, त्यांचं चिंतन वगैरे सगळं. वयाने ते अर्थात मोठे होते, अनुभवाने मोठे होते. यशवंतरावांचं वैशिष्ट्य काय माहिती का की जे प्रश्न जे जवळकरांना पडत होते एवढ्या पोक्त माणसांना, ते प्रश्न यशवंतरावांना त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये पडले. म्हणजे हा साधारणपणे 1925 ते 1930चा काळ आहे की जेव्हा ब्राह्मणेतर चळवळ अत्यंत जोमामध्ये होती. म्हणून यशवंतराव हे वेगळे आहे ते तिथंच ठरलं की केवळ वडील भाऊ सांगतायत, एकूण सगळं वातावरण त्या काळातलं, म्हणजे सातारा जिल्हा, दक्षिण उत्तर जिल्हे दोन भाग त्याचे, त्या जिल्ह्याचे, शेजारचं कोल्हापूर, इथे इतकी जोरात असताना ती ब्राह्मणेतर चळवळ, राजकीय त्या पक्षात त्याचं रूपांतर झालेलं असं असताना सुद्धा यशवंतरावांना काही एक असं वाटलं की नाही की आपण कुठेतरी टिळकांच्यावरती अन्याय करतोय. इथंच यशवंतरावांचं वेगळेपण आपणाला दिसून येतं, हे महत्वाचं आहे. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी त्या चळवळीचा भाग व्हायचं नाकारलं आणि ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. दरम्यानच्या काळात इकडं विठ्ठलरामजी शिंदेच्या प्रेरणेतनं जे जवळकर सुद्धा ब्राह्मणेतर चळवळ सोडून काँग्रेसमध्ये आले होते आणि अर्थात तरी त्यावेळेला ब्राह्मणेतरांमधले जे पारंपरिक ऑर्थोडॉक्स लोक होते ते राहिले, म्हणजे भास्करराव जाधव वगैरे वगैरे मंडळी, त्यांनी ब्राह्मणेतर पक्षाच्या नावाने निवडणुकाही लढवल्या, पण त्या निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळालं नाही. यश आता जेधे वगैरे मंडळी काँग्रेसमध्ये गेल्यामुळं काँग्रेसचं बळ वाढलं आणि काँग्रेसला यश मिळालं आणि काँग्रेसला यश मिळाल्यामुळं महाराष्ट्रात टिळक पक्षामधले जे पारंपरिक अनुयायी होते की जे गांधींकडे येत नव्हते आणि वेगवेगळे प्रयोग करत होते पक्ष काढण्याचे, काँग्रेसच्या अंतर्गत स्वराज्य पक्ष काढून पाहिला, मग परत प्रतियोगी सहकारी पक्ष काढला, इत्यादी इत्यादी, आणि त्या सगळ्यात त्यांना अपयश मिळालं. लोकशाहीवादी पक्ष काढला काहीतरी, अपयश मिळालं. ते का मिळालं तर हे सगळे ब्राह्मणेतर जेधेंच्या नेतृत्वाखाली इकडे गेले काँग्रेसमध्ये आणि त्यांनी यांना शह दिला, हा त्याच्यातला मुद्दा आहे. आणि मग 30 सालानंतर तर एकूणच महाराष्ट्रातला बहुजन समाज की जो ब्राह्मणेतर या नावाने वावरत होता तो काँग्रेसमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि ही मंडळी मागे पडली आणि काँग्रेस ही महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी शक्ती म्हणून उदयाला आली आणि तो काळ म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय जीवनाच्या श्री गणेशाचा काळ होता. आता मधल्या काळात ब्राह्मणेतर चळवळ बाजूला पडत गेली. सगळेच लोक आले ना जवळजवळ, कारण तर सत्ता मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्याप्रमाणे ती मिळाली सुद्धा. 37च्या निवडणुकीनंतर काही थोडा भाग जर वगळला
तर नंतर परत काँग्रेसला सत्ता मिळाली, बाळासाहेब खिरतेचे मुख्य प्रधान झाले, तेव्हा प्रधान म्हणायचे त्याला, आणि काही ब्राह्मणेतरांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. हा इतक्यापर्यंत इतिहास आहे. त्या सगळ्याच्यात यशवंतराव चव्हाण म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी तुरुंगवास वगैरे भोगलाच, तो वेगळाच मुद्दा आहे. पण आता ते प्रत्यक्ष लोकशाहीच्या निवडणुकीच्या राजकारणात भाग घ्यायला लागले. हा आणखीन त्याचा मला महत्वाचा पुढचा एक मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. तर हे मी का सांगत होतो तुम्हाला सगळं, हे सांगायचं कारण असं की अशा पद्धतीने मागे पडलेल्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, मला असं वाटत होतं की या चळवळीत एक सांस्कृतिक सुद्धा अंग आहे. आणि ते ते जेवढ्या प्रकर्षाने पुढे यायला पाहिजे होतं तेवढं आलं नाही. का नाही आलं? कारण आर्थिक प्रश्न आणि राजकीय प्रश्न म्हणजे समतेचा, स्वातंत्र्याचा, निश्चितपणे राजकीय स्वातंत्र्याचा अर्थात, आणि धार्मिक प्रश्न अर्थात, हे जितके प्रॉमिनंटली पुढे येतात आणि आपल्याला ठळकपणे दिसतात, तसे सांस्कृतिक मुद्दे दिसत नाहीत. तर मला ते जाणवत होतं की या चळवळीमध्ये एक कल्चरल पोटेन्शियल होतं. ते कसं काय कुठे गेलं ते, त्याचा काय नाही कोणी विचार केला. म्हणून मी यशवंतरावांना हा प्रश्न विचारला की साहेब, तुम्ही तिकडे गेलाच नाही, नंतरच्या काळात जे लोक गेलेले होते ते परत मागे आले, काँग्रेसमध्ये आले, आणि आत्ताच्या काळात तर म्हणजे एखादा यदी फडके किंवा एखादी गेल ऑमेट सोडली तर कोणी त्या चळवळीबद्दल बोलतही नव्हतं. तुम्हाला असं वाटलं नाही का की त्याचा एक सांस्कृतिक गाभा तो पण त्याच्याबरोबर जातोय, मागे पडतोय, आणि तसं जर असेल तर मग तुम्ही त्यासाठी काही प्रयत्न करू शकत नव्हता का? मी हा प्रश्न विचारल्यानंतर यशवंतराव एकदम अंतर्मुख झाले. खरं तर माझं धार्ष्ट होतं. माझ्यासारख्या 25-30 वर्षाच्या तरुणाने एवढ्या मोठ्या माणसाला असा प्रश्न विचारणं. पण अर्थात तो अभ्यासाच्या याच्यावरती मी विचारला होता आणि त्याचं यशवंतरावांना अजिबात वैषम्य वाटलं नाही. त्यांनी उलट माझं कौतुक केलं. आणि काय म्हटले असतील ते माहिती का? आणि ते मला फार महत्वाचं वाटतं. ते मला सांगायचंय या एपिसोडमध्ये, आणि मग आपण पुढे आणखीन काही सांगताल तर बघू. ते मला म्हणाले की मोरे, आणि त्यावेळेला आमचे मित्र अरुण शेवते होते, की राजकारणामध्ये कसं असतं माहितीये का, की राजकारणामध्ये काही प्रश्न तातडीचे असतात आणि ते तेव्हा सोडवायचे असतात. कारण तेव्हा नाही सोडवलं तर राजकारण आपल्या हातातून निसटून जातं. नंतरचे बाकीचे गोष्ट आपण पोस्टपोन करू शकतो. मग कदाचित त्याची ग्रॅव्हिटी पुढे लक्षात येते. मग आता ते असं म्हणाले मला की राजकारण करताना आमच्या हातून म्हणजे आमच्या पिढीच्या हातून काही चुका झाल्या असतील, त्या चुका तुमच्या पिढीने दुरुस्त करायच्या. दॅट वॉज यशवंतराव. म्हणजे हा जो खुलेपणा होता की झालं असेल तर मान्य करायला हरकत नाही, त्याच्यावरती मात करायला जर कोणी तयार होत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायला सुद्धा हरकत नाही, असं यशवंतरावांच्या मधलं एक प्रगमनशील व्यक्तिमत्व होतं. यशवंतराव चव्हाण हे सतत अभ्यास करणारे, स्वतःचा विकास करणारे, परिस्थितीप्रमाणे फीडबॅक म्हणून वेगळ्या पद्धतीने वागणारे अशा प्रकारचे राजकारणी होते. हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि मला माझ्या इतक्या अगोदरच्या वयामध्ये अभ्यासक म्हणून यशवंतरावांच्याकडनं जी एक पावती मिळाली, म्हणजे माझ्याशी त्यांनी बोलणं आणि माझ्या प्रश्नांना उत्तर देणं, इतकंच नव्हे तर मला काही एक कृती करावी म्हणून प्रोत्साहन देणं, मला असं वाटतं की याच्यात यशवंतरावांचा मोठेपणा दिसतो. आणि अर्थात पहिला तर मुद्दा सांगितलं, अत्यंत अल्प वयामध्ये ज्या माणसाला ब्राह्मणेतर चळवळीमधल्या त्रुटी कळल्या आणि आपण काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे असं वाटलं चळवळीत, त्या माणसाला मागच्या आठवड्यात जरी त्यांची जयंती झाली तरी एक आठवडा उशिरा का होईना, पण मी आज अभिवादन करतो. धन्यवाद.